एक्सक्यूज मी. यस आता नीट खेळायचा. आता बघ मॅच जिंकायला चान्स. आता लास्ट विकेट उरले फक्त. हा ऍड्रेस सांगाल का? 322436 हा नंबर आहे. असा पत्ता पहिल्यांदा बघितला मी. सॉरी हा नाहीये मी. ए बॅट सोड, विकेट गेली तुझी. का बॅ ही मध्ये आली ना म्हणून विकेट गेली माझी. खरं आहे. याची विकेट येणेच काढली आहे. तुझ्या एक्सक्यूज मी. बरं आता सिरियसली काय. आणि बघ बॉल नीट आण. तू छोट्या कॅच सोडू नका अजिबात. लक्ष ठेव बॉल टाकशील. तुम्ही मुंबईच्या वाटतं. हो का? चुरगळलेल्या कागदावर ओळखलं. आणि हस्ताक्षर बघून कोणी सांगेल की तुम्ही मुंबईच्याच. केवढी घाई असते हो तुम्हाला. बघा 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 हे हस्ताक्षर तुमचं तुम्हाला तरी लागतंय का? बघा बघा बघा. एक मिनिट, अक्षराचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम इकडच्या नावाचा आहे. काय लिहिलंय? हृदय मर्दम. एक्झॅक्टली. काय नाव आहे? आम्ही पुणेकर अशीच नाव ठेवतो. अभिमान वाटावा अशी. बिल्डिंगला सुद्धा. पत्ता माहितीये? हो सोपं आहे. एक काम करा, इकडनं सरळ जा, खालच्या अंगाला वळा, 2-4 पावलं पुढे गेलात की वरच्या अंगाला जा. उजव्या हातची 5वी बिल्डिंग, हृदय मर्दम. काय झालं? थँक्स. काय रे, झाली का बॅटिंग? ये तुला सांगतोय तुझ्या. चल बॉल टाक. चल आउट झाला. अरे आउट कसला? 3 मध्ये आली म्हणून आउट झाला मी. चल बॉल टाक बॉल टाक. चल बॉल टाक रे. अरे गप ना, आउट नाही मी. मी बघतोय याच्याकडे. बॉल टाक ना, बॉल टाक ना. काय करता? नडता काय मला? चल. अरे कसला अरे बॅट माझी आणि मी कॅप्टन. मला कोण नाही म्हणणार. कॅच घे रे. ए गबे. एक मिनिट इकडेच. किती झाले? 50. एक्सक्यूज मी. काय हे जे माहित नाही हो. अरे समजता काय स्वतःला तुम्ही? दारात 2 मिनिटं चपला काय ठेवल्या तर तुम्हाला एवढा त्रास झाला? बाहेर फेकून देता सरळ. ए अरे डोळ्यात फुल बिल पडलं का तुझ्या? तो बोर्ड वाजलास का नाही? हा? आणि तुझ्या चपलाने एवढं सोनं लागलं असलं ना तर खिशात ठेवून इंडत जा. हे बघा तुमच्या वयाचा मान ठेवतो नाहीतर. ए वन्या निघ 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 आधी.
कोण आहे? थँक्स. हा रश्मी ऐक. हॅलो. रॉंग नंबर. ओ सॉरी सॉरी सॉरी. हॅलो रश्मी. हां रश्म्या, थँक गॉड. मला वाटलं पुण्यातले फोन सुद्धा माझं डोकं फिरवत आहे. नाही नाही नाही, मी पोचले व्यवस्थित. अगं पत्ता मिळत नव्हता. नाही ना गं, कोणीतरी म्हणते वर जा, कोणीतरी म्हणते खाली जा. नाही ते काय विचित्र माणसं सगळी. अगं नाही, ॲड्रेस मिळाला आता, पण दाराला लॉक आहे. नाही, नंबर नाही आहे माझ्याकडे. हां नाही अगं, रात्री डिझाईन्स करत बसले होते ना, तेव्हा सेल चार्ज करायचा राहून गेला. तरी मी आईला सांगत होते ना, मला नाही जायचंय एवढ्यासाठी. नाही ते काय, एक साधा नकार कळवायचा त्या मुलाला, त्यासाठी तो येईपर्यंत मला थांबायला लागणार आहे. फुकट. ऐक रश्म्या, तू आईला यातलं काही सांगू नको. तू आईला फक्त सांग की मी नीट पोचले. हा नाही तर ती मला फोन करेल आणि माझा फोन लागणार नाही, ती काळजी करेल उगाच. ओके. हा ठेव फोन. चल बाय. नको बाय. आता एकच घेऊया. एकच घेऊया. पैसे दे ना, माझ्याकडे नाही. अरे तू इकडे काय करतोस? मी दाढी करायला आलोय. किती झाले? 3 रुपये. हे प्लीज सुटे द्या. 3 रुपये. अहो आता सुट्टे कुठून देऊ? सुट्टी देऊ? हे घ्या. पुण्यात नवीन वाटतं. पुण्यात नवीन वाटावं असं काय? तुम्ही पुण्यात नवीन वाटतं. हो. पत्ता सापडला? सापडला ना. मग काय माणसं भेटली नाही? नाही भेटली ना. उद्धट माणसं भेटली. शेजारच्या बाईने तोंडावर दरवाजा बंद करत उत्तर दिलं, माहित नाही. अपमान करणं कुणाकडनं शिकावं तर ते पुण्यातल्या लोकांकडून शिकावं. ओ एक मिनिट. आदर्श गृहिणीसाठी ही कामाची वेळ आहे, निदान आमच्या पुण्यात तरी. अशा वेळेला हातातलं काम सोडून दरवाजावर आलेल्या व्यक्तीचा अपमान करणं ही अत्यंत स्वाभाविक कृती आहे, हो की नाही रे? हो. बरं, आता काय करायचं ठरवलंय? शेजाऱ्यांचं मी कशाला काय करू? आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुला काय करायचंय? अरे, स्त्री दाक्षिण्य म्हणून तुमची विचारपूस करतोय तर तुम्ही माझा अपमान करताय? संस्कार आहेत आमच्यावर पुण्यातल्या मातीतले. किती बोलतोस तू? तुला दम नाही लागत? मेड इन पुणे. इथे जवळपास एखादं कॉफी शॉप वगैरे काय आहे? एखादं? इकडे 70 कॉफी शॉप आहेत पुण्यात. एक काम करा, सरळ जा, खालच्या अंगाला वळा, मग वरच्या अंगाला गेला. 1 मिनिट. आय विल मॅनेज. थँक्स. एक मिनिट. आपण एक काम करूया. ए छोट्या, इकडे मॅडमना कॉफी शॉप पर्यंत सोडून ये जा. छोट्या हल, माझी बॅटिंग आहे आता तिकडे, तूच जा. हा धर तुझा मोबाईल आणि तू पण लवकर ये, कळलं ना? नाही तर 2-2दा बॅटिंगसाठी रडत राहतोस. छोट्या.